प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी अश्विन अशफाक शेख यांनी बिहार लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत सहाय्यक आयुक्त पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर आणि कार्यवाहक किशोर पाटील यांच्या हस्ते अश्विन शेख यांना श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. अश्विन शेख यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण जनता विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर BL पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स शाखेतील पदविका पूर्ण केली. पुढे पुण्यातील BTech पदवी संपादन करत स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत सहाय्यक आयुक्त पदावर निवड झाली. सत्काराला उत्तर देताना अश्विन शेख म्हणाल्या की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही जनता विद्यालय व BL पाटील तंत्रनिकेतनमधील शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळेच मी हे यश मिळवू शकले. सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश राजोपाध्ये यांच्यासह सर्व शिक्षक, माझे पालक आणि KTSP मंडळाचे मी मनपूर्वक ऋणी आहे. स्वतःवर विश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते. माझ्या यशामागे माझ्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. आणि मला अपेक्षित होतं की आज माझे थोडे BL पाटीलचे सर टीचर्स इथे असले असते तर मला चांगलं वाटलं असतं. लाईक HOD होते आमचे देशपांडे सर, घोरपडे मॅडम, पण खूप साथ दिली त्यांनी, खूप मला सपोर्ट केलं. आणि नंतर पुढे जाऊन मी डिप्लोमा नंतर मी BL पाटील नंतर VIT मधून पुणे युनिव्हर्सिटीमधून BTech कंप्लीट केलं. तर त्याच्यानंतर मी दिल्लीला गेली आणि जामिया मिलिया इस्लामिया एक मोठी युनिव्हर्सिटी आहे दिल्लीमध्ये, तिथे मी माझ्या मेरिट बेस्डवर एक्झाम क्वालिफाय करून तिथे मी स्पर्धा परीक्षेसाठी लागली, म्हणजे UPSC मध्ये खूप फेलर्स भेटले मला. आणि नंतर मग मी स्टेट सर्व्हिसेसकडे पण थोडंफार लक्ष दिलं होतं. तर मी UP उत्तर प्रदेश सिव्हिल सेवामध्ये पण इंटरव्ह्यूपर्यंत गेली आहे 2दा आणि आता बिहारमध्ये मी क्वालिफाय झाली आहे. जेव्हा मी बिहारमध्ये मॉक इंटरव्ह्यूसाठी गेली होती, प्रॅक्टिस इंटरव्ह्यूसाठी, तर तिथे सगळे खूप असे हे होते, शॉकिंग होतं सगळ्यांसाठी की महाराष्ट्राची मुलगी आणि ती बिहारमध्ये येते, बिहारची एक्झाम क्वालिफाय करते आणि प्लस म्हणजे खूप चांगलं बोलते वगैरे इंटरव्ह्यूमध्ये पण. तर त्यांच्यासाठी खूप ते गौरवाची गोष्ट होती की यार बिहारमध्ये येत आहेत, महाराष्ट्रातून मुलं बिहारमधून येतात. तर मला हे सांगायचं, हे जे आपण आपल्या मनामध्ये रिजनलिझम वगैरे आहे, मी मराठी, मी बिहारी, मी हे काहीच नाही आहे. शेवटी आपल्याला देशासाठी करायचं आहे, जनतेसाठी करायचं आहे. तर ही भावना मनातून काढावी लागेल की हे प्रदेश आपले, हे आपलं. एक ती इमोशनल भावना असते ते वेगळं, पण माझ्या मनात हेच होतं की मला काम करायचं लोकांसाठी चांगलं, ते मग कुठलं पण असू दे. मे बी मी बिहारच्या लोकांसाठी चांगलं कार्य करेल, पण ह्याच्यानं देव जो आहे तो महाराष्ट्राच्या लोकांना हेल्प करेल इनडिरेक्टली, कुठून अप्रत्यक्ष स्वरूपाने, तसं पण असू शकतं. मला हेच म्हणायचं आहे की माझी ही जर्नी खूप स्ट्रगलवाली राहिली आहे. मी आज इथे खूप पॅरेंट्स पण असतील, आपले पण मुलं मुली असतील, प्लीज सपोर्ट करा. मी आज जे इथे उभी आहे तर याची सगळ्यात मोठी म्हणजे सपोर्ट सिस्टीम माझे आई बाबा आहेत. खूप लोकांनी टोमणे दिले, लग्न करून द्या, किती वर्ष झाले, कधीपासून परीक्षाची तयारी करते. आपल्या मुलामुलींच्या कुवतीवर आपण स्वतः खूप इतका विश्वास ठेवा की कोणत्याही समाज सोसायटीमध्ये नको यायला की लोक म्हणतात म्हणू द्या. आणि हे असे आहेत ना, करिअरची गोष्ट अशी ना की सर 1-2 याच्यामध्ये नाही होत, स्टेप्समध्ये त्याला वेळ द्यावा लागतो. मी जर 2020-21 मध्ये सोडलं असतं मनातून की नाही करायचं आहे, तर मी आज इथे ॲज अ असिस्टंट कमिशनर म्हणून उभी राहिली नसती. मी जेव्हा तेव्हाच हिंमत सोडली असती की नाही जमणार, नाही होणार, तर मी आज इथे उभी नसती. तर त्यामुळे मला एक रिक्वेस्टच करायची सगळ्या पॅरेंट्सला की प्लीज आपल्या मुलांना जगू द्या. म्हणजे मी तर फर्स्ट हे सांगेल, जगू द्या, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या की त्यांना लाईफमध्ये काय करायचं आहे. पप्पा मला सिव्हिल इंजिनियर म्हणायचे की सिव्हिल नेट ले लो, सिव्हिल इंजिनिअरिंग कर लो, कारण की पप्पांचं आहे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये. पण मला असं होतं की नाही, मला नाही जमणार, म्हणजे मला सिव्हिल वगैरेमध्ये फील्ड याच्यामध्ये खूप जास्त हे नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. जर मी करेल तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन द्वारा करेल काहीतरी. कार्यवाहक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगत संस्थेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. अश्विन शेख यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. बरोबर ना, म्हणजे तो युनिफॉर्म हा त्यापुढे कायम ठेवला गेला आणि असे बदल जे समाजाला योग्य वाटतात, जे
त्या रीतीला रूढीला शोभून दिसतात असे बदल स्वीकारायला आपल्याला खरोखरच आनंद वाटतो. त्यामुळं तुम्ही एक मॉडेल आहात आमच्या संस्थेच्या दृष्टीनं. आपण अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबापुरतंच नाही तर आपल्या समाजासाठी आपण अतिशय एक मोलाचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर समाजासमोर ठेवला आहे. परंतु याची जी काही माहिती आहे संदीपजी ओवाळ, हे जे या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजेत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत की प्रतिकूल परिस्थितीमधून आणि विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळातून शिकून सुद्धा विद्यार्थी या पोस्टपर्यंत जाऊ शकतात. हा एक आदर्श आणि हा एक सल्ला हा विद्यार्थ्यांच्या पर्यंत निश्चित पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठीच आपल्याला जनता विद्यालयाच्या एका कार्यक्रमामध्ये आपण प्रमुख पाहुण्या म्हणून याल असं मी या ठिकाणीच तुम्हाला आमंत्रण देतो. त्याची तारीख तुम्हाला आम्ही लवकर कळू. तुम्ही सांगाल ती तारीख ठरवू. अध्यक्ष साहेब, तेही करता येईल आपल्याला त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे जर तसं झालं तर. परंतु तुम्ही पाहुण्या म्हणून यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो. मी आपला अधिक वेळ घेत नाही, परंतु तुम्हाला त्यावेळेस शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचं, सर्व संस्थाचालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांचं योगदान यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे. त्यामुळं त्यांची आठवण तुम्ही ठेवलीत, आज त्यांची नावं ठेवलीत आणि मी तुम्हाला चॉकलेट बिस्किट दिली तर माझी आठवण ठेवली. बिहारमध्ये कधी आलो तर हीच ओळख सांगेन, तुम्ही लवकर ओळखाल. परंतु मला अभिमान आहे की असे विद्यार्थी. उपस्थित सर्वच शिक्षक वर्गाने शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भाऊसाहेब ननावरे यांनी केले. यावेळी संस्थेचे संस्थाचालक जितेंद्र रावळ, विजय चुरी, राजेश अभानी, दिनेश गुरव, भास्कर लांडगे, माजी नगरसेवक कय्यूम पाटील, जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य के.एम. गोरे, KMC कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मकरंद वझल, BL पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आश्रिन शेख यांचे आईवडील व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली.